ब्रह्मांडातील सर्वात मोठा रिजेक्शन ते सिलेक्शन अधिक मासाचा प्रवास. एक असा महिना ज्याच्या जन्मावरच संपूर्ण ब्रह्मांडात खळबळ उडाली होती. एक असा महिना ज्याला जगाने शापित मानून वाळीत टाकले होते. पण शेवटी त्याने अशी काही बाजी पलटवली की थेट देवांचे देवही त्याच्या समोर नतमस्तक झाले. ही गोष्ट आहे सृष्टीच्या सुरुवातीची. सूर्य आणि चंद्राच्या वेगाचे गणित मांडले जात होते. चंद्रवर्ष अंदाजे 354 दिवस आणि सूर्यवर्ष अंदाजे 365 दिवस यांच्यामध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. 3 वर्षात हा फरक साधारण 33 दिवसांचा म्हणजे एका महिन्याचा होतो. हाच फरक भरून काढण्यासाठी आणि ऋतूंचे चक्र निसर्गाशी सुसंगत ठेवण्यासाठी दर 3 वर्षांनी कॅलेंडरमध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला आपण अधिक मास म्हणतो. वर्षाचे 12 महिने प्रत्येक देवाने वाटून घेतले होते, पण अचानक गणिताच्या एका सूक्ष्म चुकीतून एक 13वा महिना जन्माला आला, तोच हा अधिक मास. पण त्याचा जन्म आनंदाचा नाही, तर एका भयानक सस्पेन्सचा थरार घेऊन आला होता. निसर्गाने त्याला बनवले तर खरे, पण त्याला स्वीकारायला कोणीच तयार नव्हते. या 13व्या महिन्याला कोणी स्वामीच नव्हता. जणू काही तो कालचक्रातील एक अवांछित कैदी होता. इतर 12 महिन्यांनी त्याला आपल्यात सामावून घेण्यास स्पष्ट नकार दिला. जगाने त्याला हिणवले आणि नाव दिले मलमास, म्हणजेच अशुद्ध किंवा टाकाऊ काळ. त्याच्या नशिबी आलेला अपमान इथेच थांबला नाही. जगाने त्याच्यावर बहिष्कार टाकला. या महिन्यात लग्न होणार नाही, मुंज होणार नाही, गृहप्रवेश होणार नाही, कोणतीही शुभ प्रार्थना देव ऐकणार नाही. थोडक्यात त्याला संपूर्ण सृष्टीतून नाकारण्यात आले. हताश आणि अपमानित हा मलमास शेवटी एका अत्यंत टोकाच्या निर्णयावर पोहोचला. जर माझ्या अस्तित्वाला काही किंमतच नाही, तर मी हे अस्तित्वच संपवून टाकतो. स्वतःचे अस्तित्व संपवण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला तो रडत तळमळत थेट वैकुंठात पोहोचला आणि भगवान विष्णूंच्या पायांवर कोसळला. त्याचे अश्रू थांबत नव्हते आणि मनात एकच प्रश्न होता, माझा गुन्हा काय? मलमासाचा तो आक्रोश पाहून शांत आणि गंभीर असलेल्या विष्णूंचे डोळेही चमकले. विष्णूने त्याला उठवले, त्याचा हात हातात घेतला आणि तिथेच या कथेने एक असे वळण घेतले, ज्याची कल्पना संपूर्ण ब्रह्मांडाने केली नव्हती. विष्णू त्याला घेऊन थेट गोलोकातील मुख्य सभेत गेले, जिथे सर्व देवी देवता उपस्थित होते. भगवान श्री विष्णूंनी आवाज चढवला आणि जाहीर केले, आजपासून या महिन्याला कोणीही मलमास म्हणणार नाही. जगाने याला नाकारले ना? मग ऐका, आजपासून मी माझे स्वतःचे सर्वात श्रेष्ठ नाव या महिन्याला दान करतो. आजपासून हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाईल. देवता थक्क झाले, पण खरा सस्पेन्स तर विष्णूंच्या पुढच्या घोषणेत होता. विष्णूंनी संपूर्ण सृष्टीला एका मोठ्या प्रश्नात पाडले. ते म्हणाले, इतर 12 महिन्यात लोक महिनाभर जी पूजा करतील, त्याचे फळ मर्यादित असेल. पण या माझ्या पुरुषोत्तम मासात जर एखाद्याने नकळतपणे एक दिवा जरी लावला किंवा भुकेल्याला एक घास दिला, तर त्याला 100 पटीने नाही, 1000 पटीने नाही, तर अनंत पटीने पुण्य मिळेल. हा महिना भक्तांना थेट माझ्या वैकुंठाचे तिकीट देईल. ज्या महिन्याची सावलीही लोकांना नको होती, तो महिना आता पुण्याचा जॅकपॉट बनला होता. अशी झाली अधिक मासाची सुरुवात. थोडक्यात सांगायचे तर अधिक मास हा सांसारिक धावपळीतून ब्रेक घेऊन ईश्वराच्या चरणी लीन होऊन पुण्य कमवण्याचा आणि आत्मिक प्रगती करण्याचा एक सुवर्ण काळ आहे. या महिन्यात जास्तीत जास्त दानधर्म आणि नामस्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय.